ती समोरच्या घरात राहत होती। तिला काही गणिते सुटवत नव्हती। ती माझ्या घरी आली। आम्ही दोघं माझ्या कॉटवर अभ्यास करायला बसलो। मी तिला गणित सोडवून दाखवली। तिला खूप छान वाटलं। माझ्यावर विश्वास वाटला। आम्ही दोघं जवळजवळच बसलो होतो, त्यामुळे आमच्या दोघांची सारखी नजरानजर व्हायची। मला ती खूपच आवडत होती। मी तिचा हात हातात घेतला आणि कुरवाळू लागलो। आणि नमस्कार मित्रांनो, मी अक्षय। मी सरकारी नोकरदार होतो। माझं नोकरीचं ठिकाण पुणे होतं, पण काही दिवसापूर्वी माझी बदली कोकणातील एका खेडेगावात झाली। मी तरुण होतो। माझं वय 29 वर्ष होतं। मी पाठीमागच्या 3 वर्षापूर्वीच नोकरीला लागलो होतो। माझं सर्व व्यवस्थित चालू होतं, पण अजून माझं लग्न झालं नव्हतं। माझ्या लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली होती। मी कोकणात एका ठिकाणी रूम घेऊन राहायला सुरुवात केली। माझ्या घरासमोरच एक घर होतं आणि दोन्ही घराच्या मध्ये एक रस्ता गेला होता। माझ्या गॅलरीतून समोरच्या घराची गॅलरी दिसत होती। अंतर जास्त नव्हतं, 10-12 फुटाचं असेल। तिथे एक सुंदर तरुणी राहत होती। ती साधारण माझ्याच वयाची किंवा माझ्यापेक्षा एखादं वर्ष लहान असेल। ती खूप सुंदर दिसत होती। मी सारखं तिला गॅलरीतून चोरून चोरून पाहायचो। तिचे लांब सडक केस, गोरा वर्ण, पातळ शरीरयष्टी सगळंच मन मोहून टाकणारं होतं। एके रविवारी मला सुट्टी होती। मी असाच गॅलरीत बसलो होतो। समोरच्या घरातील अंगणामध्ये एक नारळाचे झाड होतं। ते बऱ्यापैकी उंच होतं। ती सुंदर तरुणी त्या नारळ काढण्याचा प्रयत्न करत होती व नारळाचं झाड बऱ्यापैकी उंच असल्यामुळे तिला ते काढणं शक्य होत नव्हतं। मी बराच वेळ पाहिलं। मला वाटलं आपणच जाऊन तिला मदत करून नारळ काढून द्यावं। मी खाली गेलो आणि तिला म्हणालो, मी नारळ काढून देऊ का? तसं तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसून काढून द्या असं म्हणाले। पण मी होतो पुण्यातला। मला नारळाच्या झाडावर चढता येत नव्हतं। मी जवळचीच एक बांबूची काठी घेतली, त्याला विळा बांधला आणि त्या विळ्याच्या साहाय्याने 2 नारळ पाडले। तिने माझा आभार मानलं आणि मला म्हणाली, तुम्ही इथे नवीनच आलेले दिसत आहात। मी तुम्हाला गेल्या 1-2 आठवड्यापासून पाहते आहे। मला माझं नाव विचारलं। मी म्हणालो, मी आत्ताच इथे राहायला आलो आहे। मी म्हणालो, मी सरकारी नोकरदार आहे। माझी इथे बदली झाली आहे। माझं नाव अक्षय आहे असं सांगितलं। इथेच नोकरी करतो असंही सांगितलं। तेव्हा मी त्या तरुणीला तिचं नाव विचारलं। ती म्हणाली, माझं नाव शुभांगी आहे। ती दिसायला खूप सुंदर होती। ती कॉलेज करत होती। तिला मी विचारलं की कशाला नारळ हवंय, तर ती म्हणाली, मी इडली बनवली आहे, त्यासाठी चटणी बनवण्यासाठी मला नारळ हवा आहे। ती म्हणाली, तुम्ही सुद्धा इडली खायला या। मी म्हणालो, नको, असू द्या असं म्हणालो, पण तिने आग्रह केला। तिने नवीन कपडे घातले होते। केसांच्या 2 वेण्या घातल्या होत्या। कपाळावर सुंदर टिकली लावली होती आणि तिने घातलेल्या कपड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती। मी पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडलो होतो। मला तिचा शब्द मोडायचा नव्हता। तिने मला आत बोलावलं, एक तांब्या भरून पाणी दिलं। ते मी प्यायलो आणि बसलो। मग मी तिला विचारलं, तुमच्या घरी कोण नसतं का? आई बाबा कुठे असतात? मग ती म्हणाली, माझे आई बाबा मी लहान असतानाच वारले। माझी एक आजी आहे। ती 2-3 दिवसांसाठी बाहेरगावी गेली आहे। 1-2 दिवसात परत येईलच। मग तिने एका प्लेटमध्ये काही इडल्या, चटणी आणि सांबार मला आणून दिला, पण मला एकट्याला ते खावं वाटत नव्हतं। लाजल्यासारखं वाटत होतं। म्हणून मी विचारलं, तुम्ही खाल्लं का? तर ती म्हणाली, नाही, खाते थोड्या वेळाने। मग मी म्हणालो, आपण दोघं खाऊया। मग ती सुद्धा एका प्लेटमध्ये इडली, चटणी आणि सांबार घेऊन आली आणि आम्ही दोघं गप्पा मारत मारत खाल्लं। मी तिच्याबद्दल हळूहळू माहिती काढून घेऊ लागलो। ती सुद्धा माझ्याबद्दल हळूहळू माहिती काढू लागली। आमचं दोघांचंही अजून लग्न झालेलं नव्हतं। तिचं कॉलेज संपत आलं होतं। काही दिवसात तिचंही लग्न ठरणार होतं। ती मला खूप आवडत होती। मी तिच्या बनवलेल्या इडल्यांची खूप स्तुती केली, तशी ती लाजली। मी बोलता बोलता तिची ही स्तुती केली। म्हणालो, तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसता। तसं ती पुन्हा अजूनच लाजली। आता हळूहळू आमची ओळख होऊ लागली होती।
गॅलरीतून आम्ही एकमेकांना पाहत होतो. कधी कधी संध्याकाळी सुद्धा आम्ही दोघेही गॅलरीत यायचो. एकमेकांशी दुरूनच बोलायचो. तिच्याबरोबर गप्पा मारायला खूप छान वाटायचं. आता आमच्या दोघांमध्ये हळूहळू आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. एक प्रकारचं प्रेम निर्माण होऊ लागलं होतं. मी तिला म्हणालो, मला या भागातलं काहीच माहिती नाही, आपण कुठेतरी फिरायला जाऊया का? एका रविवारी सकाळी आम्ही दोघं कोकणात फिरायला गेलो. कोकण म्हटलं की खूप निसर्गरम्य वातावरण असतं. तेथील समुद्र, नारळाच्या बागा, सुपारीच्या बागा असं सगळं. तिनं मला खूप वेगवेगळे ठिकाण दाखवली. आम्ही चालत चालतच 5-6 किलोमीटर अंतरावरील आसपास सगळ्या गोष्टी पाहिल्या. तिच्याबरोबर फिरायला, तिच्याशी बोलायला खूप आनंद मिळाला. पुन्हा आम्ही 3-4 वाजेपर्यंत परत माघारी आलो. तो दिवस माझ्यासाठी खूप छान गेला. आता आमच्या दोघांमध्ये खूप आकर्षण निर्माण झालं होतं. आम्हाला एकमेकांना पाहिल्याशिवाय, भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. एके दिवशी मला ऑफिसला सुट्टी होती. तिचा अभ्यास चालू होता, पण तिला काही गणितं सोडवता येत नव्हती. माझं शिक्षण चांगलं झालेलं असल्यामुळे मला अभ्यासातलं बरंच काही समजत होतं. तसं तिनं मला गॅलरीतून विचारलं, मला काही गणितं सोडवता येत नाहीत, तुम्ही सोडवून द्याल का? मी हो म्हणालो. मग ती माझ्या घरी आली. मी एकटाच राहत होतो. माझ्या घरातील सामान थोडंसं विखुरलेलं होतं. ती आली आणि म्हणाली, रूम किती घाण करून ठेवली आहे. मग तिनं माझी रूम आवरायला घेतली. तिनं माझी रूम पूर्ण चकाचक करून दिली आणि मग आम्ही दोघं माझ्या कॉटवर अभ्यास करायला बसलो. मी तिला गणितं सोडवून दाखवली. तिला खूप छान वाटलं. माझ्यावर विश्वास वाटला. आम्ही दोघं जवळजवळच बसलो होतो. त्यामुळे आमच्या दोघांची सारखी नजरानजर व्हायची. मला ती खूपच आवडत होती. मी बोलता बोलता तिला म्हणालो, शुभांगी, मला तू खूप आवडतेस. तसं तिनं माझ्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिली. तिचे थोडे डोळे भरून आले होते. मग मी तिचा हात हातात घेतला. हात कुरवाळू लागलो. मी म्हणालो, नाराज आहेस का? काय झालं? बोल ना. तसं ती म्हणाली, मलाही तुम्ही खूप आवडता. आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो. आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं. काही वेळाने भानावर आलो. मिठीतून दूर झालो. तिच्याकडून मला भरपूर प्रेम मिळालं होतं. असं प्रेम फुकट घेणं चुकीचं आहे. कुणाचा फायदा घेऊ नये म्हणून मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. मी माझ्या आईबाबांना सांगितलं. माझे आईबाबा एके दिवशी घरी आले. आम्ही तिच्या आजीच्या घरी गेलो आणि सांगितलं की आम्हाला तुमची नात आवडते. आजीला माहिती होतं की तिच्या नातीच्या मागे पाहणारं कोणी नाही. तिला वाटलं की चांगला जॉब करणारा मुलगा आहे, आपल्या मुलीचं कल्याण होईल. तिनंही लग्नाला होकार दिला. आमचं दोघांचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं. आता आम्ही दोघं खूप आनंदात राहत आहोत. जीवनात प्रेम जेव्हा आपुलकी, सच्चेपणा आणि आदर यांच्या आधारावर फुलतं, तेव्हा ते नातं अधिक दृढ होतं. शुभांगी आणि अक्षय यांची कथा आपल्याला शिकवते की एखाद्याच्या मनातलं खरं प्रेम ओळखून त्याला आदराने स्वीकारलं तर आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं. प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाही, तर जबाबदारीचं आणि निष्ठेचं नातं आहे. कोणाच्याही भावना फसवणं चुकीचं आहे. योग्य वेळी निर्णय घेऊन ते नातं विवाहात रूपांतरित करणं हेच खरं प्रलभ्य प्रेम असतं. धन्यवाद.